आहे, मी कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधीही म्हटलेलो नाही. आमच्याकडे संख्याबळ, महायुतीचं संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागापैकी ही जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता. कारण आमची संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. खबरदारीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी माघार घेतली, रामदास पाटील यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. असे विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे. आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाही आहे. आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतो आहे, नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षाचे असलेलं इतकं सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिनविरोध आल्या. 11 जागा ज्या आहेत, उर्वरित 11 जागासुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कमी पडते का? कारण दुसऱ्यांदा शिवसेनेत होताना पाहायला मिळते. हजारांचा एक गट त्यांच्याकडं लोकसभा अध्यक्षाकडे गेलेला आहे. तर त्यांच्यातला हा अंतर्गत विषय, आम्हाला त्यात काही स्वारस्य नाही आहे. मग ते शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे काही सुरू आहे, त्यांचे जे खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या एकंदरीत हालचाली दिसत आहेत, त्यामुळे हा त्यांचा इंटरनल विषय, आमचं काही त्याच्यात रोल नाही आहे किंवा आमचं काही त्याच्यामध्ये. परंतु निश्चित या सगळ्या गोंधळाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य सगळ्याच ठिकाणी झालेला आहे. या फुटीची भूमिका विरोधक गोंधळलेले असं वाटतं का? नाही, माझी नीती काहीच नाही. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि जे काय घडतं आहे ते आपोआप घडतं आहे, जे आम्हाला पोषक होत आहे. नाही, या सर्व फुटीमध्ये भाजपाची एक सावध भूमिका आहे. सगळे नेते मंडळी हे त्यांचा अंतर्गत वाद असल्याचं बोलत आहे. हे बरोबर आहे. त्यांच्या अंतर्गत काय विषय आहेत आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे जे खासदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली स्पष्टच झालेलं आहे. ते कशामुळे घडतं आहे, काय घडतं आहे, हा विषय त्यांचा अंतर्गत, आमचा त्याच्यात काही संबंध असं कारण नाही आहे. नाही, युतीमध्ये आलं स्वागत आहे ना. महायुतीमध्ये जे जे पक्ष आमच्यामध्ये अशी येतील त्यांचं स्वागतच करू. की शेवटी लोकसभेमध्ये आम्हाला बहुमत प्राप्त होतं आहे. लोकसभेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय आगामी काळामध्ये अपेक्षित आहे हे निर्णय घेण्यामध्ये संख्याबळ आमचं वाढतं आहे, आपोआप वाढतं आहे. लोक हे विरोधकांमुळे, विरोधकांचे एकंदरीत सगळ्या या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकीचे आलेले परिणाम आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो होतो आहे जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, ते पाहता मला वाटतं की त्यांना जाणीव आहे. म्हणजे TMCचा विषय असतो, आपचा विषय असतो, सेनेचा विषय असतो, हे जे काही घडतं हे त्यांना दिसतं की आता हे काही टिकणारं हे जहाज नाही, हे बुडणारं जहाज आहे. आणि त्यामुळे चव्हाण एक नॉन करप्ट पॉलिटिशियन म्हणून ओळखल्या जाते. त्यांचं वक्तव्य असं आहे की तुम्ही हे सगळं डिलिमिटेशनसाठी करत आहेत म्हणून. राजकारण प्रश्न डिलिमिटेड राजकारणाचा विषय आहे का? डिलिमिटेशन राज्यात करायचंच आहे, आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचंच आहे, याच्यामध्ये काय राजकारण आहे? तर त्यांनी विरोधाला विरोध केला होता हे वास्तव आहे. आणि त्यामुळे बिल पास होऊ शकलं नाही आहे. आता सगळे काळे ढग बाजूला सरत आहेत आणि संख्याबळाचा अंदाज घेऊन तो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल काय करायचं ते. साहेब, MIMचा किती प्रभाव तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे? 20 मतं आहेत कारण आम्ही काही, आमचं काही त्यांच्याशी संपर्क नाही किंवा त्यांच्याशी आमचा कुठलाही संवाद नाही आहे. त्यामुळे त्यांनी सदसद्विवेक बुद्धीला विचार करून ते निर्णय घ्यावा योग्य वाटेल तो. 300+ होईल की 300-350+ होईल? अबकी बार 400 पार. बरं, या निवडणुकीमध्ये आता भाजपचं हे विजयाचं झालंय. नांदेड जिल्ह्याकडं विधान परिषद झाल्यानंतर स्वागतत्व येणार आहे असं समजतं, काय समजत आहे? मला यातली काहीच माहीत नाही. ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीकेत असतात ती भाष्य करणं उचित नाही आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर जे जे योग्य ते घेतीलच.